राज्यातल्या तब्बल 14,000 ग्रामपंचायतींची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। या ग्रामपंचायती सध्या बेवारस स्थितीत आहेत। या 14,000 ग्रामपंचायतींच्या गेल्या 6 महिन्यांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीयेत। नियमानुसार नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी सरपंचांची निवड होणं आवश्यक आहे। तरी निवडणूक प्रक्रिया रखडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज प्रभावित झालंय। सरपंचाच्या निवडणुका न झाल्यानं 50,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार होत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। शिवाय गावांचा विकासही रखडलाय। गाव 6 वर्ष मागे गेली आहेत। तर या गावातल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे। 50,000 हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी सध्या देशोधडीला लागलेले आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीयेत। 14,000 ग्रामपंचायती अशा आहेत की ज्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि त्याचा मोठा फटका गावांना बसतोय। गावांचा विकासही रखडलेला आहे। सरपंचाची निवड होणं हे अत्यावश्यक असताना आता ही निवड का होत नाहीये, ही प्रक्रिया का लांबणीवर टाकली जाते असा सवाल उपस्थित होतोय।